आहे द्राक्षे ग्रेप. तर मंडळी जस्ट गोवा बाउंड्री क्रॉस करून हेरंब हॉटेल आहे, तिथं थांबलोय जेवण. या मिरर मधून आत गेलं डायरेक्ट कुठं निघते आयलंड. तरी आहे केरी क्यूब्स. कोल्हापूरच्या आसपास आलेलो आहे आपण आणि बघू शकता सूर्योदय झालेला आहे. सूर्योदय भारी वाटते. हां सूर्योदय झालेला आहे आणि पाठीमागं बघू शकता आपली कार आणि सोबाईश पाटील साहेब झोपलेले आहेत. खूप असा सुंदर स्पॉटला आपण धावलेलो एकदम एक नंबर स्पॉट एक नंबर. तुम्हाला फोटो वगैरे काय भेटतील तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम पेजवर रोमर रोनक या पेजवर भेटेल तुम्हाला आपले फोटो. सुंदर असा रस्ता आणि सुंदर असा सूर्योदय. सुंदर सुंदर अशी सकाळ झालेली आहे मित्रांनो. आणि आमचा थोडासा नाश्ता चालू आहे तो इग्नोर करा. आणि सूर्य बघा सूर्य काय सेक्सी दिसतोय राव. मस्त कसं वाटतं तो मिश्राव. एक नंबर. कळत जायचं होतं का बसमध्ये. नाही मध्ये जाण्यापेक्षा मी एखाद्या गाडीला हात करून गेलो असतो. गाडी खाली आडवा होऊन गेलो असतो. कसं वाटतंय मग कृष्णा हो. मला तुमच्या लॉर्ड आर्टो मध्ये येऊन असं खूप फील भारी होते. माझा इथे बेड आहे पाठीमागं. बेड फक्त आता थोडीशी मागे कमतरता आहे. अशी तू बाल भारती समजलं असेल आपण कुठं आलोय तुम्हाला सकाळ पेपर पाशी म्हणजेच कोल्हापूरमध्ये आपण जस्ट आपण एंटर करतोय आणि जवळपास 3 तासात आपण कोल्हापूर गाठलेला आहे पुण्यावर. 7:30 झालेले आहेत ॲक्च्युली पण ते अर्धा तास आम्ही इकडं तिकडं ते सोडून धरलं मग 3 तासात आलो मला. 3.5 तास. तर इथून अजून 4 तासात आपण गोवा गाठतोय. 4 तास ओनली 4 तास. तर इथून एक्झिट घेतलं तर कोल्हापुरात जात आहे. हे बघा शकता छत्रपती शाहू महाराज जायचं आहे. तर मित्रांनो या शॉपला आपण थांबलो होतो चहा पिण्यासाठी. जरा ब्रेक घेतला आणि आता आगे कुछ करतोय. ऊन भयानक आहे आज ऊन जरा जास्तीच आहे. आज जरा ऊन जास्त. नसतो तोच म्हणलं नाही का तुला घेतला मी लेन्स कट होय. हा लेन्स कट कितीला? 3चा. हां बरी 3000. हां कधी? ती बायकोला प्रेमानं गेल्या 3000चं कितीला बसला पण डिस्काउंट? 1600 बसला. ते सांगत हा नाही. गेला बेंगलोर हायवे माग आपण तिथून राईट टाकलेला आहे हॉटेल गोवा वेस. इथून आपल्याला आंबोली घाटात जायचं. आंबोली घाटातून उतरतोय. फायनल डिसिजन आंबोली घाट. आंबोली घाटात भरपूर मोठं असं काम चालू आहे खाली. आम्ही नाश्ता करतोय बघा. नाश्ता चालूच आहे. हे आहे द्राक्षे ग्रेप्स. गोव्याची भाषा बोलायला लागला. हे लाल परी आलेली आहे. हळू जा. हो हो हो. वाच्या गावात कसलाय पीड आहे. हारवर आला माझा. तर अपडेट मंडळी आपण निपाणीवरून घाट चढले आहे ना. निपाणी गावाच्या पुढचा एक घाट आहे. ते घाट संपल्या आपण राईड घेतलं होतं पण ते आपल्याला राईड घ्यायचं नाही कारण थोडासा कच्चा रस्ता आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट गड इंग्लोजवरून या तर तुम्हाला असा हा रस्ता मिळेल. एक नंबर रस्ता झालेला आहे. आंबोली घाटापर्यंत आहे बहुतेक. पुढं तुम्हाला कळलं. ब्लॉग बघत आता आजरा एक छोटं शहर आहे छोटं जे की तालुका आहे सिंधुदुर्ग.
जंगल आहे. आपण पोहोचलोय आंबोली. आता हा पंपापासून घाट चालू होतो बघा. हा, हे आहे लो आबोली. आबोली का आंबोली. मग आबोली काय म्हणायला आंबोली कोण? जुन्या गोष्टी आठवल्या का तुला कॉलेजच्या कोल्हापूरच्या? तसलं काय नाही. जस्ट घाट चालू झालेला आहे. हे आपली आल्टो, लॉर्ड आल्टो. आणि हे आहे व्ह्यू पहिलं. सुपर. ते आहे व्ह्यू पॉईंट आंबोलीचा धबधबा. इथून लास्ट टाइम आम्ही रिटर्न माहिती सांगतो चालू कर. चालू करा. त्याच्यातून 12 थांब पहिल्यापासून. हा, मूत्र विसर्जन चालू कर. कसला व्ह्यू. तर मंडळी जस्ट गोवा बाउंड्री क्रॉस करून हेरंब हॉटेलला तिथं थांबलोय जेवण्यासाठी. आता वाजलेत किती 11 वाजून म्हणजे 12 वाजता आपण गोव्यात पोहोचलोय. जवळपास 30 किलोमीटर राहिलेलं आहे इथलं. काय झालं आहे का? चालेल चलो पटकन जीव आता. सुंदर ठिकाणी आलो आपण. क्वेरियम बीच हातायला राहतो आणि इकडं कुठलं तरी गाव आहे बघू शकता तुम्ही. हां डायरेक्ट थालेल निघतं. तर मंडळी आपण आलेलो आहे केरियम बीचला. केरी बीच. आणि ह्या बीचवर एकदम स्वच्छता आहे कारण इथं फॉरेनरच जास्त करून आहेत. आणि तुम्हाला समोर एक दृश्य दाखवतो. हा आहे मिरर समोर दिसतोय तो. या मिररमधून आत गेलं आणि डायरेक्ट कुठं निघते? थायलंडला निघते. मग आत्ता आम्हाला शोध लागलेला आहे. हे बघा हे मस्त. हे बाहेर आहे का नाही? फायनली पोहोचलेलो आपण. कसे वाटतंय मित्रांनो तुम्हाला? नीट पोहोचलेला आहे मी. अरे कहना क्या चाहते? तर मित्रांनो माझ्या पाठीमाग बघताय ते आहे केरी बीच आहे. या साईडला हा एवढा छोटासा बीच आहे पण एक नंबर आहे. एक सुंदर एकदम शांतता आहे आणि जास्त करून फॉरेनर आहेत त्यामुळे एकदम स्वच्छ आहे. बघू शकता जास्त. आणि ह्या साईडला आहे ना केरी केव्ज आहेत. केव्ज म्हणजे गुफा आहेत तिथं. तुम्ही आता मी चाललो तुम्हाला दाखवतो तिथं. असं पाण्यानं झालंय समुद्राची खाडी. कशानं? रॉक इरोजन. तर मंडळी त्या तिकडं होत्या केव्स. आणि असं आलं ना हे आर्टिफिशियल बांधलेलं आहे. ते आपल्या मराठी भाषेत घाट असे म्हणतात. नदीवर जसे घाट असतात तसे इकडे घाट आहेत. तर हे असं आहे. तर असं आहे केरी बीच. Few moments later. आणि आता आहे मॉर्जिम बीच. अरे वा बघू शकता हे पण आलेलं आहे मिराबर बीच. मिराबर यो स्पीड बोट. मिराबर बीच. मिराबर पंजीम मधलं सुंदर बीच. तर मंडळी पोहोचलेलं आपण रूममध्ये. पंजीममध्येच रूम घेतलेले आपण. आणि असं काय पसारा पडलेला आहे मागं ते इग्नोर करा. तर सगळे फ्रेश झालेले आहेत. आता वाजलेत किती? 9 वाजलेले आहेत.
आणि आता इथून आपल्याला जायचं जेवण करून मागवलेलं इथं जेवण हॉटेलमधूनच जेवण करून आपल्याला जायचं क्रूज वगैरे बघून कुठं काय भेटतंय बघून पब वगैरे एन्जॉय करून यायचं आपल्याला. तर आजचा होता असा होता आजचा प्रवास आणि थोडंफार आता बघूया काय होतं ते दाखवलंच नाही. नंतर मग आजच्या पुरता इथंच थांबूया आपण. नंतर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये जो की होणार आहे आपला ओल्ड गोवाचा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.